सौंदर्यवंशी महाराज सद्गुरु जोग महाराज ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा याचकाचा भार घेऊ नये इरधार मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेम स्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टयं सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं दयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता बंधू गुरु पद पदम परागा बंधू पद पदम परागा सुरुचि सुवास सरसानुरागा सुरुचि सुवास सरसानुरागा बंधु गुरु पद पदम परागा बंधु गुरु पद पदम परागा मंगल भवन अमंगलहारी प्रभु दशरथ अधीर बिहार ताली वाजवा ओ सिया राम मन सब जग जानी सिया राम मन सब जग जानी करहु प्रणाम जोड़ी जुग पानी करहु प्रणाम जोड़ी जुग पानी करहु प्रणाम जोड़ी जुग पानी जय जय जय
हनुमान गुसाई कृपा करो गुरुदेव की नाय। श्री पांडुरंगाच्या दरबारामध्ये आपण सर्वजण आलेलो आहोत। एकदा मोठ्या प्रेमानं हात वरती करून आपण सर्वजण मिळून त्या परमात्म्याचं भजन चिंतन करूया। सर्वांनी टाळी वाजवा आणि मुखानं म्हणा, या श्री संत ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वर महाराज संस्थानिक क्षेत्र नेवासा यांनी उभारलेल्या या पंढरपूरमधल्या वास्तूमध्ये आपण हरिनामाचा जयघोष केल्यानंतर पांडुरंगाला, ज्ञानोबारायांना, गुरुवर्य बंसी बाबांना खूप आनंद होणार आहे। म्हणून हात वरती करून सगळ्यांनी म्हणा, राजा राम 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 सीताराम राम राम। सर्वांनी म्हणा, टाळी वाजवा, हरी बोल। राजा राम 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 सीताराम राम राम। हरी बोल। राम राम राम। ठाकुरों से द्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा प्रेम पातुके पाठवा। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभं राहून अलौकिक असणाऱ्या प्रेमाचं मागणं मागतायत। विठ्ठला संत देवा मी तुझ्या दारामध्ये उभा ठाकलेलो आहे। ठाकुरोसे द्वारी उभा याचक भिकारी, भिकारी याचक बनून तुझ्या दारामध्ये मी उभा आहे। पांडुरंगाने विचारलं असावं, तुकोबाराय तुम्हाला काय पाहिजे, काय हवंय? त्यावेळेला तुकोबाराय संत देव मला लौकिक वस्तू नको आहे, भौतिक वस्तू नको आहे, मला अलौकिक असणाऱ्या भक्ती प्रेमाची अपेक्षा आहे। म्हणून देवा मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा। भगवंताने सांगितलं असावं, तुकोबाराया या वारीला मी तुम्हाला हे दान देऊ शकत नाही, तुम्ही एक काम करा, पहिलाच सोहळा आहे, जरा काही दिवस सेवा करा, नंतर मी तुम्हाला प्रेमाचं दान देईल ना। तुकोबाराय देवाला ठणकावून सांगतात, देवा तुला द्यायचं असेल तर दे, नसेल द्यायचं तर देऊ नको, पण माझा भार घेऊ नको आणि मला विनाकारण एरधार घालायला लावू नको। याचकाचा भार घेऊन एरधार। आग्रहाने प्रेमाची मागणी मागितल्यानंतर भगवंताने तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराया
एवढ्या आग्रहाने माझ्याकडे प्रेमाचं दान तुम्ही मागताय, काही सेवा केली का हो? तुकोबाराय देवाला सांगता, देवाची सेवा असते ना, अर्थात ते दान असताना त्या दानामध्ये सेवेचा काही संबंध नसतो. दान त्यालाच म्हणतात जे सेवे वाचून दिलं जातं. तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून, म्हणून देवा मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा विठाला विठाला. अभंगाचा घोषवारा अर्थात सरळ अर्थ आपल्या समोर ठेवला. अभंगावरती अल्पमतीप्रमाणे अल्प वेळेमध्ये चिंतन करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे वक्त्याचं कर्तव्य असतं की परिहार अगत्याचा असतो आणि ती पद्धत परंपरा सांभाळून परिहार द्यायचा तो असा. दररोज आपण हा परिहार ऐकतोय, पण अपरिहार्य कारणास्तव परिहार हा द्यावाच लागत असतो. श्री क्षेत्र निवासाते श्री क्षेत्र पंढरपूर, गेल्या 56 वर्षापासून आपण या ठिकाणी वैकुंठवासी हापसे बाबा, वैकुंठवासी काळे गुरुजी, वैकुंठवासी गुरुवर्य आपल्या सर्वांच्या हृदयातलं स्थान, ज्यांनी आपल्याला एवढ्या भक्तीचा आनंद प्रदान केला. संपूर्ण राज्याला, देशाला, संप्रदायाला ज्ञानेश्वरी पारायणाची आगळी वेगळी दिशा दिली. असे गुरुवर्य वैकुंठवासी बंसीबाबा तांबे यांच्या आशीर्वादानं, यांच्याच प्रेरणेने अखंड अव्याहतपणाने चालू असलेला हा श्री क्षेत्र नेवासाचे श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा, यामध्ये अनेकांचं योगदान आहे. प्रामुख्याने माझ्यासमोर सगळे विश्वस्त मंडळी, काही विश्वस्त मंडळी देवाघरी गेले आहेत, त्यांचं देखील खूप मोठं योगदान या दिंडी सोहळ्याकरता होतं. विद्यमान विश्वस्त आदरणीय महाराजजी आहेत, आदरणीय माऊली आहेत, आदरणीय कृष्णाभाऊ आहेत, भिकाभाऊ आहेत, आदरणीय ज्यांचा या सोहळ्याकरता अलौकिक अशा स्वरूपाचा कार्यभाग आपल्या सर्वांच्या समोर दिसतोय, आदरणीय कैलास भाऊ आहेत, आणि ज्यांच्यामुळे मी या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालो. वैकुंठवासी ज्यांनी पित्याप्रमाणे आमच्यावरती प्रेम केलं, वैकुंठवासी उत्तम बाबा मोठे, आणि करून अनेकांनी या सोहळ्याला एक बळ दिलं, शिस्त दिली आणि परंपरा टिकवून ठेवली. परंपरा सुरू करणं सोपं असतं, पण टिकवणं अत्यंत अवघड असतं. आणि या अवघड परिस्थितीमध्ये अनेकांनी या दिंडी सोहळ्याकरता योगदान दिलं, अर्थात दिंडी करता योगदान दिलं. आणि या वर्षीचा आपल्याला सर्वांना इतिहास माहित आहे, पुन्हा पुन्हा सांगणं आवश्यकही नाहीये, पण उल्लेख करणं गरजेचं आहे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज, गुरुनाम गुरु वैकुंठवासी मामासाहेब महाराज दांडेकर, वैकुंठवासी गुरुवर्य बंसी बाबा या सर्वांच्या आशीर्वादाने, करवीरेश्वर भगवंताच्या आशीर्वादानं, मोहिनी राजाच्या आशीर्वादानं यावर्षी तुकोबारायांच्या चरित्र सोहळ्याच्या वेळेला श्री गुरुवर्य गाथामूर्ती राऊत बाबा यांनी शब्द दिला आणि त्या शब्दाच्या माध्यमातून सगळ्या विश्वासांनी प्रयत्न केला. त्यांच्या गुरुबंधू राम महाराजांनी खूप मोठं योगदान दिलं. संप्रदायाला आपण दररोज ऐकलंय, गडकरी परंपरेची झालर दिली आणि जवळजवळ सगळ्या 21 दिंड्या, मागे 17 आणि पुढे 3, अशा जवळजवळ 21 दिंड्या यावर्षी आपल्याबरोबर सहभागी झाल्या. सर्व दिंडी प्रमुख, विनेकरी, भजनी मंडळी या सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. सर्वच गुरुबंधू मंडळींचं खूप मोठं योगदान या सोहळ्याकरता होतं.
गुरुबंधू राम महाराज झुंझुरके आणि यांचा माझा संबंध जवळजवळ 35 वर्षापासूनचा आहे. आम्ही एकमेकांचे जिवलग आहोत, गुरुबंधू आहोत. मित्र म्हणणं एवढं बरं वाटणार नाही, पण गुरुबंधू आहोत, जिवलग आहोत. आणि त्याच हक्कानं त्यांना शब्द दिला. त्यांनी मला सांगितलं काही झालं तरी सोहळा निघला पाहिजे, पण निघला पाहिजे म्हटलं तर मला बाजूला राहून सोहळा आम्हाला शक्य होणार नाही. त्यांनी शब्द दिला मी येतो. येण्याकरता कानकूस चाललेली होती. आता ते असते तर बरं झालं असतं, पण आता ते आजचं हे कीर्तन हे सोहळ्यातलं कीर्तन, हे दिंडीतलं कीर्तन आहे. त्यामुळे आपण थोडे मुक्त झालेलो आहोत. राम महाराजांच्या बंधनातून थोडे दिले तर नाही, पण थोडं एक लढवाळपणा, प्रेमळपणा. आणि मी तर यावर्षी खूप मुक्त पद्धतीने आनंद घेतला. सगळ्या दिंडीमध्ये दिवसभर आपलं भटकंती फिरत होतं, कारण मला दावच नाही. मला काही दिंडी नाही, मी काय कोणत्या दिंडीचा मालक नाही, मला काही विशेष काही शिष्य नाही, काही मठ नाही, काही मंदिर नाही. मोकळा आहे, आकाशी झेप वगैरे पाकरा, तिकडं जाईल तिकडे. आणि आनंद घेत राहिलो सोहळ्याचा. माझ्या वडिलांनी नेवाश्याची वारी केली, मला सांगितलं नेवाश्याची वारी करत जा, सगळ्यांना इतिहास माहित आहे. पण मग या सोहळ्यामध्ये उत्तम बाबांच्या मुळे मी आलो. आणि त्यानंतर जवळजवळ 20 वर्ष झाले कोरोनाचे वगळता 20 वर्षापासून या सोहळ्यामध्ये आहे. आणि एक कालच गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबांनी सांगितलं, ज्ञानेश्वर महाराज मंदिर हे सद्गुरु जोग महाराजांची कृपा आहे, गुरुनाम गुरु मामासाहेबांची कृपा आहे, गुरुवर्य वैकुंठवासी बंसी बाबांची कृपा आहे. आणि या वारकरी शिक्षण संस्थेचा विद्यार्थी या नात्यानं ही मंदिराची जी संपूर्ण काय असेल वास्तू किंवा संपूर्ण मंदिर तुमच्या माझ्या सगळ्या आपल्या सर्वांच्या बापाचं मंदिर आहे. जोग महाराजांचं, बंसी बाबांचं, मामासाहेबांचं म्हणजे आपली ती जागीर आहे. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा. आणि म्हणून या न्यायानं लेकरू म्हणून म्हणा, काहीतरी वारसदार म्हणून म्हणा, संस्थेचा विद्यार्थी म्हणून म्हणा, या ठिकाणी सेवा करण्याचा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करतो. कोणाला आवडेल ना आवडेल, पण मला डोकं घालायची सवय आहे. आणि जे करतोय मनापासून प्रामाणिकपणानं आणि मनामध्ये भाव धरला की चुकीचं आपल्याकडून काही व्हायला नको, पण संप्रदायाच्या वाढी करता, मंदिराच्या येणं केणं प्रकारेनं उत्कर्ष करता आपण थोडासा प्रयत्न करावा. आणि या निमित्तानं आमच्या चौदार महाराजांना माहित आहे, आमच्या सगळ्या गुरुबंधूंना माहित आहे. प्रगट रीतीने कोणीतरी बोलत नसलं, पण सुप्त रीतीनं सर्वांना माहित आहे कशा कशा पद्धतीने या सोहळ्याची वाटचाल झालेली आहे. त्याचा उल्लेख न करणं बरं आहे, पण तरीही हा सोहळा निघाला हा खूप समाधानाचा विषय आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक चिमणी चोचीमध्ये पाणी घ्यायची आणि ती आग विझवायची. तिचा तो प्रयत्न चालू आहे आग विझवण्याचा. चोचीमध्ये पाणी घेते, आगीमध्ये टाकते, चोचीमध्ये पाणी घेते, आगीमध्ये टाकते. तिची धावपळ चालू आहे. तेवढ्यामध्ये तिथे कावळा आला. त्या कावळ्यानं चिमणीची धावपळ पाहिली. आगडो मुसळलेला आहे. आणि चिमणी काय करते, चिमणी काय करते, चोचीनं पाणी टाकतीये. कावळा हसायला लागला. कावळे हसतच असतात. कावळा हसायला लागला. म्हणलं ए चिमणी ताई, तुझ्या या चोचीतल्या पाण्यानं आग विझणार आहे का? कशा करता प्रयत्न करते? त्या चिमणीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्या चिमणीने सांगितलं, कावळे दादा, मला नक्की माहित आहे माझ्या चोचीतल्या पाण्यानं आग विझणार नाही. कावळे दादा, माझ्या चोचीतल्या पाण्यानं आग विझणार नाही मला माहित आहे. पण हे कावळे दादा, ज्या वेळेला आगीचा इतिहास लिहिला जाईल, ज्या वेळेला आगीचा इतिहास लिहिला जाईल, त्यावेळेला माझं नाव आग लावणाऱ्यामध्ये राहणार नाही, माझं नाव आग विझवणाऱ्यामध्ये राहील. त्याच्याकरता मी प्रयत्न करते. माझं नाव आग लावणाऱ्यामध्ये राहणार नाही. त्या माध्यमातून ज्या वेळेला या सोहळ्याचा इतिहास लिहिला जाईल, त्यावेळेला आपलं नाव सोहळा काढण्यामध्ये लागलं जाईल. चिमणीप्रमाणे होईना आपलं नाव अर्थात चित्रगुप्ताच्या यादीमध्ये प्रगट कुणी होऊ न होऊ, पण चित्रगुप्ताच्या यादीमध्ये नक्की नोंद झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काम करत करत आपण आज शेवटच्या मुक्कामाला म्हणजे आलो निजाच्या माहेरा, बेटी रखुमाईच्या वरा, पांडुरंगाच्या पायाजवळ आलोय.
देवाच्या दारामध्ये आलोय आणि दारामध्ये आल्यानंतर देवाला काय मागावं हे तुकोबा शिकवतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. बोला उभा याचक भिकारी. आणि खरंच फडकरी परंपरेचं भजन आपण या वर्षी अनुभवतोय सगळेजण. मी 15 वर्ष आळंदी ते पंढरपूर चाललोय वारीमध्ये ज्ञानोबा यांच्या बरोबर तिकडून स्वामी. आणि तोच आनंद आपल्याला यावर्षी राम महाराजांच्या माध्यमातून मिळाला. आणि आपणही हळूहळू मला संस्थांची सगळे जे टाळकरी आहेत त्यांच्याबद्दल मनामध्ये खूप अशा स्वरूपाचा आनंद होतो की त्या सर्वांनी ही परंपरा स्वीकारली आहे. पहिलीच परंपरा आपल्याकडे आहेच आहे, पण तरीही राम महाराजांनी ज्या ज्या पद्धतीने काही गोष्टी सांगितल्या त्या विश्वस्त असतील, सगळे टाळकरी असतील, सगळे जुने बुजुर्ग मंडळी असतील, सर्वांनी ती स्वीकारली आणि त्या प्रवाहामध्ये आनंदच घेतला. होईल तेवढा जमेल तेवढा आनंद घेतला. तो पावल्यांचा असेल, चालींचा असेल अथवा इतर नियमावलींचा असेल आणि शुद्ध सात्विक आनंद. माईकचं काही फडफड गेन वाढवा मग ते ज्याला गेन नसते ते गेन वाढायला बेसन द्या आमचं द्या ताणच नाही डोक्याला काही माईक ताण नाही डोक्याला. हे वारकरी आनंद आहे. कारण मी त्या 19 नंबरमध्ये मग जवळजवळ 15 वर्ष चालू 19 रथाच्या मागे त्याच्या पाठीमागे धोंडकुंद दादांची दिंडी होती. 200 टाळकरी. ते टाळ आपल्यासारखे नाही, काशाचे मोठे टाळ. एक टाळ आता किती करत मला नाही सांगता यायचा. 200 झेंडेकऱ्यापासून तर विनेकऱ्यापर्यंत 200 मंडळी त्या ठिकाणी भजन करतात. तर त्या चाली म्हणजे आपल्या काळी 1च्या काळी 2च्या नाही, त्यांच्या चाली काळी 3च्या. तसे जुने महाराज मंडळी असतील, महाराज एक कवळेकर महाराज, महादेव महाराज जगताप, काळी 3ला कीर्तन, काळी 4ला कीर्तन कशी करत असतील. आता आपण खाली 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 आता पांढरी 2 पर्यंत येतोय की काही कळत नाही, पण ठीक आहे त्या त्या भागातली ती सवय असते. पण फडकरी परंपरा त्यांनी भजन टिकवलंय. विठ्ठला 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 जगद्गुरु तुकाराम महाराज पांडुरंगाच्या समोर उभे आहेत आणि देवाला सांगितलं, देवा मी आलोय बरं. ठाकुलोसे द्वारी उभा याचक भिकारी. भिकारी बनून आले तुकोबा आहे. मुळात भिकारी बनणं संतांना आवडत नाहीये. भिक्षापात्रावलंबने जळू जिने लाजीरवाने ऐसी असे नारायणे उपेक्षिले सर्वता तुकोबारे सांगतात.
तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, कोणीही असो त्याला उपेक्षा सहन करावं लागतं. कोणीही कितीही मोठा असो. भगवान वामन परमात्मा बळीच्या दारामध्ये गेला. आशा उपजली भगवंताशी नीच वामनत्व आले त्याशी. याचा अर्थ असा आहे मागणारा कोणीही असो त्याची उपेक्षा केली जाते. याचनाही पुरुषस्य गौरवम नाशयति शास्त्र सांगतात. गौरव राहत नाही. मग मागणं जर चांगलं नाही तर तुकोबऱ्या देवाकडे का मागतात. तुकोबऱ्या सांगतात माझ्या वडिलोपार्जित परंपरेमध्ये काही मागणे अमानुषिक अनुचित आहे तर तुकोबरा का मागतात याचं उत्तर त्याच्यामध्ये आहे. तुकोबरा सांगतात काही मागणे अनुचित. काही मागणं अनुचित आहे याचाच अर्थ असा आहे की काही मागणं उचित आहे. उचित मागणं आणि अनुचित मागणं. गुरुवर्य वैकुंठवासी भिले बाबा सांगायचे देवाजवळ मागायचं असेल तर उचित मागावं, अनुचित मागू नये. उचित मागणं काय आहे, अनुचित मागणं काय आहे. गुरुवर्य बाबा सांगायचे देवाजवळ मागायचं असेल तर संसारातलं काही मागू नये आणि परमार्थातलं मागितल्याशिवाय राहू नये. याच्या उलट आपण परमार्थातलं देवाकडे काही मागत नाही आणि संसारातलं मागितल्याशिवाय राहत नाही. देवा ठकीचं लग्न, देवा मला कुठेतरी नोकरी, देवा बोरलं पाणी. देवगड भक्त परिवार जातो ना. मी एक दिवस स्वामींच्या जवळ बसलेलो होतो. एक बाई आली आणि बाबा माझी पोरगी स्कूटरवरून बऱ्याच वेळा पडली. कृष्ण महाराज माझे स्वामी माझ्याकडे कोण असायला लागलं काय सांगू. कृष्ण महाराज म्हटले मग तेव्हा आम्ही त्याला बाई ते चांगली शिकवू नाही तर मग विकून टाकते गाडी. गाडी चालायचं काय मला सांगायचं का. कामणी महाराज खूप सांगायचे बाबा बोरच पाणी गेलं तर बाबा काय केलं त्या बोरला. मला मुद्दा मांडायचा देवाजवळ मागायचं असेल तर अनुचित मागू नये आणि उचित मागितल्याशिवाय राहू नये. उचित मागणं, अनुचित मागणं. संसारातलं काही देवाकडे मागू नये. कारण आपली जी भक्ती आहे ती भक्ती संसाराच्या खफल्लोक विषयाकरता खर्च करू नये. वृंदावन मध्ये एक संत आहे प्रेमानंद महाराज. आम्ही एक 15 दिवसापूर्वी जाऊन आलो, त्यांचं दर्शन घेऊन आलो. 2:30 वाजता उभं राहिलो, 2 तास उभं राहिलो तेव्हा बाबांचं 1-2 मिनिट दर्शन झालं. प्रेमानंद महाराज त्यांच्या दोन्ही किडण्या खराब आहेत. त्यांना विचारलं एक माणसाने, म्हटले बाबाजी राधाराणी तुमच्यावरती पूर्ण कृपा करू नये, तुम्ही आजार मुक्त होऊ शकता.
मग राधाराणीकडून किडण्या चांगल्या का करून घेत नाही? त्याने उत्तर खूप चांगलं दिलं. त्याने सांगितलं, एखादा डास मारायचा असेल तर त्याच्याकरता बंदुकीची गरज आहे का? मच्छर मारने के लिए कोई बंदूक का इस्तेमाल करता है? सामान्य शरीर आहे. मी आता जरी चांगलं केलं तर कधीतरी त्याचा नाश होणार आहे. त्याच्याकरता भक्ती खर्च करू कशाला? विठ्ठल विठ्ठल संसारातलं काही मागू नये आणि परमार्थाचं मागितल्याशिवाय राहू नये. संतांच्या गाथा ग्रंथामध्ये अनेक असे अभंग आहे. हे महागनी पद आहे. यातून एकच आपल्याला दिसतंय की संत जे मागतात ते देवाकडे देवा करतात, देवाची भक्ती मागतात. आणि या न्यायानं यदा कदाचित देव जर प्रसन्न झाला आणि या समाजानं देवाकडे काय मागावं हे कळावं म्हणून मागतात. विठ्ठल विठ्ठल कळत नाही आपल्याला. आपल्या बुद्धीची कॅपॅसिटी तेवढी नाहीये. आपण कितीही म्हणून घेतलं स्वतःला आम्ही विकसित झालो पण आपली अल्पमती संसाराच्या पलीकडे नाही जाऊ शकत. आता उद्या परवा मुख्यमंत्री पूजेला येणार आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब. पूजा झाल्यानंतर ज्या वेळेला बाहेर येतात त्यावेळेला मुख्यमंत्र्याला विचारलं जातं, पत्रकार विचारतात, साहेब देवाला काय मागितलं? मुख्यमंत्री म्हणेल काही नाही, प्रेमाचं दान मागितलं. काय म्हणेल मुख्यमंत्री? मुख्यमंत्री झाला तरी तो काय आहे? संसारिकच आहे. पंतप्रधान झाला, आमदार झाला, खासदार झाला किंवा आणखी कोणी जरी झाला तो संसारिक आहे. आणि संसारिकाची बुद्धी परमार्थापर्यंत पोहोचत नाही, त्या वृत्तीपर्यंत पोहोचत नाही. आणि म्हणून देवाकडे काय मागावं हे संत शिकवतात. आपली बुद्धी असं म्हणतात सरड्याची धाव कुंपणापर्यंत. जुन्या महाराजांनी उदाहरण दिलं. जुन्या काळी लग्न व्हायचे पण लहानपणी. 12 वर्षाचा नवरदेव, 8 वर्षाची नवरी, लग्न जमलं. उद्या लग्न आहे, थोडक्यात सांगतो. उद्या लग्न आहे त्या मुलाचं. आईनं मुलाला अर्थात नवरदेवाला बोलून घेतलं, बाळ्या इकडे उद्या तुझं लग्न आहे. म्हटलं हो. त्याला लग्न म्हणजे काही माहित नव्हतं पण जुन्या काळी लहानपणी लग्न व्हायचे. बोलून घेतलं, बाळ्या 12:35 ब्राह्मण मामाने हाक मारल्यानंतर पाटावर जाऊन उभं राहायचं नाही. म्हणजे मग नवरदेवानं रुसायचं असतं. असं हो म्हणजे रुसतो. दुसऱ्या दिवशी बरोबर 12:35 झाले. जुने लोक वेळ सांभाळत होते. असे 4-4 वाजत नव्हते गाडी. अलीकडे लग्नाला उशीर होतो त्याचे 3 कारण आहेत. एक फोटोग्राफर, दुसरी मेकअप वाली आणि तिसरा डीजे वाला. विठ्ठल विठ्ठल आईनं सांगितलं रुसायचं असतं. 12:35 झाले. ब्राह्मण मामा हाक मारले, नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन या. नवरदेवाच्या मामाला नवरदेवच सापडे ना. ते गोठ्यात लपून बसतो. 12 वर्षाचा नवरदेव. मंडोळे तशाच होत्या. मी तिथंच होतो पाहिजे. मंडोळ्या डोक्याला तशाच लपून बसलो. ते लेकरू शोधांती करा की नवरदेव गोठ्यात आहे. विचारलं का हो इथं बसला? नाही आपण रुसलोय. सासरे बाप पळत आले. सांगितलं जावई बाप्पा असं काय करता? जुने माणसं इज्जतीला जास्त घाबरत होते. आता कोणी कशाला घाबरत नाही. हात जोडले. जावई बाप्पा असं काय करू नका, माझ्या मुलीच्या जन्ममरणाचा प्रश्न आहे. चला. त्याने सांगितलं ना मी रुसलोय. सासऱ्याने सांगितलं तुम्ही जे मागाल ते देण्याकरता तयार आहे पण चला. जावयाने सांगितले बाबा मी मागेल ते देणार. म्हणले देणार. जावयाने काय मागितलं? अर्थात त्या छोट्याशा लेकरानं सासरे बाबा हात जोडून उभा आहे. जावयाने अर्थात त्या 12 वर्षाच्या मुलाने सांगितलं सासरे बाबा मला काही नकोय, तुमच्या या गोठ्यामध्ये छोटस कुत्र्याचं पिल्लू आहे तेवढं मला द्या. काय मागितलं? कुत्र्याचं पिल्लू. मला तुम्हाला एक विचारायचंय, त्याचं काय चुकलं सांगा. त्याच्या बुद्धीची कॅपॅसिटीच तेवढी आहे. तो कुत्रे आले आले ते छोटस करतो कुत्र, ते बारीक कुत्रेच घेऊन फिरतो दिवसभर.
त्याचं काय चुकलं सांगा, त्याची बुद्धीची कुवत तेवढी आहे. तसं आपण सामान्य बालकाप्रमाणे आहेत. आपल्याला देवाकडे काय मागावे हे कळत नाही, म्हणून काय मागावे हे कळण्याकरता टाकलो से द्वारी देवा मी तुझ्या दारामध्ये उभा टाकलेला. तुकोबारांना देवाकडे काही मागायचं नाहीये, पण तुम्ही आपण देवाकडे जाऊन काय मागावं हे कळण्याकरता तुकोबारे मागतात. मार्गी अंध सरिसा पुढे देखनाही चाले जैसा, अज्ञाना प्रगटावा तैसा धर्म आचरू, म्हणून संत आपल्या समोर एक आदर्श ठेवतात. तुकोबाऱ्या संता देवा मी आलोय बरं, ठाकूर से द्वारी तुझ्या दारामध्ये आलोय. मागायचं असेल तर देवाच्या दारामध्ये जावं महाराज, मागायचं असेल तर गुरुच्या दारामध्ये जावं, इतर लोकांच्या दारामध्ये जाऊ नये. भिकाऱ्याकडे भीक मागून काय करतात? अलीकडे भिकारी सुद्धा भिकारी राहिली नाहीये, भिकारी सुद्धा काय झाले, श्रीमंत झाले. मी चातुर्मासामध्ये पंढरपूरला काही 4 वर्ष राहिलो. चंद्रभागेच्या काठावरच एक आंधळ मिळलं. त्या आंधळ्याच्या उशीत त्या काळामध्ये जवळजवळ 1.25 लाख रुपये निघाले. चंद्रभागेच्या काठावरचे आंधळ उशीत. भिकारी सुद्धा भिकारी नाही. संत मोरारी बापू छोटस उदाहरण देत असतात. एका रेल्वे स्टेशनवरती एक भिकारी भीक मागत होता. साहेब त्याला दररोज 1 रुपया द्यायचा. असं बरेच दिवस त्यांचा क्रम चालला. 1 रुपया तो देणार, हा घेणार. पण काय झालं कुणास ठाऊक, तो जो भिकारी पैसे मागणारा तो काही दिसेना. त्याच्या जागेवर दुसरा एक तरुण भिकारी उभा राहिला. साहेब त्यालाही 1 रुपया देतात. पण साहेबांच्या मनामध्ये एक भाव झाला की आपला जो जुना भिकारी आहे तो कुठे गेला असेल बाबा, कुठे गेला असेल. पण दुसऱ्या एका स्टेशनवरती त्या साहेबाची आणि त्या भिकारीची काय झाली, गाठभेट झाली. साहेबांना आनंद झाला, भिकारीला आनंद झाला. साहेबांनी त्या भिकारी ओळखलं का? म्हटलं हो ना साहेब, तुम्ही दररोज मला 1 रुपया देत होता. अरे म्हटलं त्या जागेवरती तू उभा राहत नाही, तिथं दुसरा एक तरुण आहे, तू इथे उभा राहतो, काय कारण? नाही सांगतो, कारण सांगतो साहेब. काय झालं, मागच्या काही महिन्यापूर्वी माझ्या मुलीचं लग्न झालंय. म्हणजे मुलीच्या लग्नाचं आणि या जागा बदलण्याचं काही तेच सांगतो म्हटलंय. मागच्या काही महिन्यापूर्वी माझ्या मुलीचं लग्न झालं आणि हुंड्यामध्ये जावायला मी ती जागा दिली म्हणजे त्या भिकारी सुद्धा त्याच्या मनाने मोठाच आहेत ना महाराज. आपण एखाद्याची उपेक्षा करत असलो, म्हणतो ज्याची उपेक्षा आपण करतोय कदाचित त्याच्या मनाने तो काय असतो, मोठा असतो महाराज. म्हणून कोणाची जगामध्ये उपेक्षा करू नये. ज्यानं त्यानं त्याच्या त्याच्या थाटामध्ये जगावं महाराज. मनामध्ये एक भाव ठेवावा, मनामध्ये एक भाव ठेवावा. चाहे मैं चलाया जाऊं, संत मुरारी बापू, चाहे मैं चलाया जाऊं लेकिन मुझे विश्वास होना चाहिए मैंने किसी को नहीं चलाया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कपट रहित भक्ती असावी, त्याच्यावर सर्वांनाच विशेष आनंद होतो. जगद्गुरु तुकाराम महाराज आदर्श देतात. देवा ठाकुर से द्वारी, देवाच्या दारामध्ये जावं. तुकोबाऱ्या संता तुझे द्वारीचा कुतरा नको मुकलो दातारा. अनेक पद्धतीने चिंतन आहे धावतात. भावार्थ आपल्याला पाहायचा आहे. तुकोबाऱ्या संतात देवा तुझ्या दारात आलोय. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी आल्या. देव हा संपन्न आहे,
षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे, तो दातृत्व शक्तीमध्ये एक महान अशा स्वरूपाचा आहे. तुझे औदार्य जाणू स्वतंत्र, देताना मनसी पात्र पात्र, सगळं काही देणार आहे. विठेवरी ज्याची पावले समान, एक दान शिवदाता, बाकी सगळे निम्न स्वरूपाचे, एकमेव परमात्मा दातृत्वामध्ये शक्तिमान. आणि त्या परमात्म्याचे असणारे भक्त हरितैशे हरिचे दास, ते देण्याचे समर्थ आहेत महाराज. म्हणून गुरुकडे जावं, संताकडे जावं. बापू सांगतात, जावं गुरु के द्वार साधो, जावो गुरु के द्वार, गुरु के द्वार साधो साधो, जाओ गुरु के द्वार साधो, जाओ गुरु के द्वार. गुरुच्या द्वारामध्ये गेल्यानंतर आपल्या सगळ्या समस्या संपणार आहे. उदाहरण सांगतो, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वं दुःखाय कल्पते. सार्वभौम असणारा राजा दशरथ दुःखाने व्यथित आहे, पण तो राजा ज्या वेळेला दुःखाचा उपाय शोधायचा आहे, निवारण करायचं दुःख, त्यावेळेला गुरुग्रह गए तुरत महिपाला, विनती करी विनय बहुशाला. किती गोड आहे. गुरुग्रह गए तुरत महिपाला. राजा दशरथ महिपाल आहे, पृथ्वीचं राज्य आहे, पण दुःख मनामध्ये आहे, मुलगा नाहीये. म्हणून गुरुग्रह गए तुरत महिपाला, विनती करी विनय बहुशाला. गुरु वशिष्ठांनी सांगितलं, राजा काळजी करू नको, एक नाही, दोन नाही, तीन नाही, 4 पुत्र तुला होणार आहे, काळजी करू नको. विठाला विठाला. देवाच्या दारामध्ये जावं, ज्ञानोबाला तुकोबारायांच्या दारामध्ये जावं, उगळे कुठं फिरत बसू नये. आपल्याला सवय लागली कुठेही करायची. ज्ञानेश्वरीकडे जावं. त्या दिवशी आदरणीय दिविदासजी बाबा आमची चर्चा झाली. म्हणजे एक छोटासा ग्रंथ आहे बापू मला मिळाला म्हणून, ज्ञानेश्वरीतील मंत्र पाटील. ज्ञानेश्वरीतील मंत्रविद्या, खोकला कसा राहतो त्याच्याकडे तो सुद्धा उभी आहे ज्ञानेश्वरीमध्ये. जेवढ्या समस्या आपल्या तुमच्या माझ्या जीवनामध्ये येतील, सगळ्या समस्यांची उत्तर कृष्णाभाऊ ज्ञानेश्वरीमध्ये आहे. तुम्हाला एक चुनूक सांगून जातो. ज्याचे मणके दुखत आहेत, त्याच्या कमरेमध्ये गॅप पडलाय, ज्याला कमरेचा त्रास, मणक्याचा त्रास, हाडांचा त्रास, पांदेवाचा त्रास आहे, त्याच्याकरता उपाय त्या ग्रंथामध्ये दिलाय आणि अभ्यासू मंडळीने दिलाय. ते ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध आहे. 10व्या अध्यायाच्या पहिल्या 10 वव्या दररोज वाचा. तुम्हाला मणक्यातला जो गॅप किंवा ज्या समस्या असतील त्या सुटून जातील. ते हे माय ज्ञानेश्वरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वरीच्या दारामध्ये जावं. तुकोबारे सांगतात, मी भगवंताच्या दारामध्ये आलो. ठाकूर से द्वारी उभा आहे, याचा अर्थ सेवा करण्याकरता तत्पर आहे. आपणही तत्पर राहतो, पण काम झाल्यानंतर तिथे तत्पर राहतो. तुकोबारे सांगतात, देवा मी तुझ्या दारात उभा ठाकलोय, आता अर्थात सेवा करण्याकरता मी तत्पर आहे. ठाकूर से द्वारी उभा याचक भिकारी. देवा तुझ्या दारात आलोय, भिकारी याचक बनून आलोय. याचक म्हणजे याचना करणारी भीक, भिकारी म्हणजे भीक मागणारा. 2 शब्द तुकोबारांनी का वापरले त्याचं कारण सांगतो थोडक्यामध्ये.
तुकोबारे सांगतात, देवा मी श्रीमंत याचक नाही आणि भिकारी याचक आहे. श्रीमंत याचकाच्या मनामध्ये कदाचित काळबेर असतं, पण मी भिकारी याचक आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्याला माहित आहे, दर पंचवार्षिकला आपल्याकडे श्रीमंत याचक येत असतात. कशा करता? दान मागण्याकरता. हे कसे? भिकारी याचक आहे का श्रीमंत याचक आहे? श्रीमंत याचक आहे. बळीच्या दारामध्ये गेलेला भगवान परमात्मा श्रीमंत याचक आहे का भिकारी याचक आहे? श्रीमंत याचक आहे. सीतेच्या दारामध्ये गेलेला जो याचक आहे पंचवटीमध्ये, माई विचार कोण आहे हा? श्रीमंत याचक आहे का भिकारी याचक आहे? साधूचा वेश धारण केलेला आहे, भगवत धारण केलाय, कपाळाला भस्म लावलंय, गळ्यामध्ये भल्या मोठा माळा आहे, हातामध्ये कमंडलू आहे, सीतेच्या दारामध्ये उभा राहिलाय. प्रसंग आपल्याला माहित आहे. गोदावरीच्या काठाकाठाने प्रभू रामचंद्र हरणाच्या मागे पळतायत, लक्ष्मणजी त्यांच्या मागे गेलेले आहेत आणि हा आला. माई विक्षाम देही. सीतेला पाहिलं तर साधू आहे. साधू बनून, महात्मा बनून, स्वामी बनून, महाराज बनून इतरांना फसवता येतं. जे जे फसवणारे आहेत त्या सगळ्या फसवणाऱ्यांचा आद्य गुरु हरिभक्तपरायण वैकुंठवासी 1008 रावण महाराज. फसवणाऱ्यांचा आद्य गुरु महाराज. तेव्हापासून परंपरा सुरू झाली. भगवत नेसून साधूचा वेश धारण करून पुरुषांच्या पेक्षा महिला लवकर त्या ठिकाणी बोलल्या जातात. अर्थात त्या सीता माते जशी मायावी सीता, मायावी रावण आणि मायावी मारीच. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ असा आहे, भिकारी याचकाच्या मनामध्ये काही काळवेर नसतं, श्रीमंत याचकाच्या मनामध्ये कदाचित वेगळा भाव असू शकतो. तुकोबाऱ्या सांगतात, देवा मी श्रीमंत याचक नाही आहे, भिकारी बनून तुझ्या दारात आलोय. भगवंताने विचारलं, तुकोबाऱ्या काय पाहिजे तुम्हाला? प्रमाणे भजन करू. उर्वरित वेळेमध्ये पुढच्या 2-3 चरणाचा भावार्थ सांगतो. सगळ्यांना विनंती आहे, पुढे कीर्तन होणारच आहेत, पण आता सोहळ्यात हे समारोपाचं कीर्तन हातवरती करून मोठ्या प्रेमानं टाळी वाजून भजन करायचं आहे. सगळ्यांनी हातवरती करा, झोपलेले असतील तरी वरती हात करा आणि टाळी वाजवा. खरं सांगू, टाळी जर वाजवली ना, टाळी वाजवणारा मनुष्य मरेपर्यंत जगतो, त्याला काही धोका होत नाही. गोपाळ कुमारी
चैनपूर चाल म्हणा आणि द्रुपद असणे बाबा द्वारी उभा याचक भिकारी भगवंताने विचारला असो तुकोबराया काय पाहिजे तुम्हाला काय हवंय त्यावेळेला तुकोबराया सांगतात देव मला काही नको आहे कारण मला माहित आहे अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन देवाचे प्रारब्धाने मिळणार आहे त्याच्याकरता तुझ्याजवळ मी काही मागणार नाही
जे प्रयत्न साध्य नाहीये. काही गोष्टी कर्तृत्वानं मिळतात, काही गोष्टी प्रारब्धानं मिळतात, पण काही गोष्टी कृपेनंच मिळतात. संत मुरारी बापूंचं वचन आहे, ऐका. दहशत से कुछ नहीं मिलता, मेहनत से कुछ कुछ मिलता है. दहशत से कुछ नहीं मिलता, मेहनत से कुछ कुछ मिलता है, लेकिन भगवान के रहमत से सब कुछ मिलता है. श्री गुरु की रहमत से सब कुछ मिळता आहे. ज्ञानोबरायांची कृपा, तुकोबरायांची कृपा, गुरुवर्य बंसी बाबांची कृपा, गुरुवर्य गुले बाबांची कृपा, सगळं काही देते. मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. विठ्ठल 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 संपल्यानंतर आदरणीय राम महाराजांना ज्यावेळेला मिठी मारली त्यावेळेला तुमच्या दोघांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं की आपल्या मनातली इच्छा पूर्ण झाली. बरोबर राऊत बाबा इथे आज आत्ता वर्तमान पाहिजे होते, पण प्रकृती स्वास्थ्यामुळे बाबा नाही आहेत. तर हा अलौकिक सोहळा महाराज, याच्याकरता खूप भगवंताची कृपा असल्याशिवाय होऊ कोणतंही सत्कर्म सत्कार्य भगवत कृपेशिवाय, ईश्वर कृपेशिवाय, अर्थात श्री गुरु कृपेशिवाय, अंतकरण कृपेशिवाय होत नाही. बाबा थांबाव जरा. हो सीताराम बाबा, सीताराम बाबांच्या करता एकदा टाळी वाजवा. म्हणजे त्यांचं काम संपलं, आता जो बसायचा मध्येच असायचं नाही. चालेल ना? ऐकते ते बंसी बाबाची सेवा केली त्यांनी. बर ठीक आहे. काय चालू होतं आपलं? कीर्तन कीर्तन ये काय चालू होतं तिला बाबा? हा भगवंताची कृपा हा सोहळा आपण पाहतोय ना. सगळ्यांचंच विशेष योगदान आहे. विश्वस्त मंडळी, आदरणीय महाराज सगळ्यांचंच या ठिकाणी योगदान आहे. आमचे पुजारी असतील, काय असेल, ट्रकवाले, आचार्य, आमचे ते सगळे. पण प्रमुख घटक बाबांची इच्छा, बाबांचा संकल्प, सगळ्या गुरुबंधूंची अत्यंत प्रबल इच्छा. आणि आणखी सांगू तुम्हाला, माहीत असेल नसेल, तुळजा भवानीचा आशीर्वाद या सोहळ्याला आहे. टाळीचं वाजवा. आमचे कैलासराव कुटुंब परिवार घेऊन तुळजा भवानी जवळ गेले आणि सांगितलं, ए बाई, ए अर्थात माते, भवानी माते, आई सोहळा निघतोय, मला आशीर्वाद दे. पांडुरंगाला सांगितलं, पांडुरंगा आशीर्वाद द्या, सोहळा निघतोय. ज्ञानोबरायांच्या आळंदीला गेले, सांगितलं सोहळा निघतोय. काहीच खांबाजवळ आले, काहीच खांबाला सांगितलं सोहळा निघतोय. आणि तो निघाला आणि आज संपन्न झाला. विठ्ठल विठ्ठल उत्तम बाबा असतील, आदरणीय कैलासरावांचे वडील असतील, किंवा अन्य जे काही सगळे विश्वस्त होऊन गेले, ज्यांनी हे टिकवलं, आदरणीय आमचे शेटे बाबा होते, आमचे वकील साहेब आहेत, काही सगळे विश्वस्त मंडळी, कोणी एखादं राहिलं असेल कदाचित, सर्वांचं विशेष योगदान आहे. आणि त्यांनी खपून घेतलं स्वतःला, म्हणून एवढं आपल्याला पाहायला मिळतंय, अनुभवायला मिळतंय. आणि म्हणून देवाजवळ जायचं तर सत्य संकल्पाचा दाता नारायण, त्याच्या जवळ आपण आपला संकल्प व्यक्त करावा. मनाचे संकल्प पाववील सिद्धी, मनाचे संकल्प पाववील सिद्धी, पण जरी राहे बुद्धी याचे पायी. फक्त मनातल्या संकल्पना पूर्ण तो करतो एवढं नाही, पण त्याच्या पायाजवळ बुद्धी ठेवावी लागते, तेव्हा तो करतो. आपण म्हणतो तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, एवढं अर्ध प्रमाण घेऊन चालणार नाही सर आपल्याला. त्याच्या अगोदरच आवडीने भावे, हे का आपला पप्पा करील का? आवडीने भावे हरिनाम घेशील, मग तुझी चिंता त्याची. देवावरती भार घातला की देव पूर्ण करतो. आपला संकल्प पूर्ण केला, तुकोबाऱ्या सांगतात, पूर्ण निळोबाऱ्या सांगतात, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला, मनोरथ या न्यायानं परमात्मा ते दान देतोय. तुकोबाऱ्या दान मागतात, देवा द्यायचं असेल मज भिक काही देवा, प्रेम भातुकी पाठवा, असंच प्रेम आम्हाला द्या. भक्ती प्रेमावीण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवतय माझे देवा. ज्ञान दे, पण ज्ञानामध्ये आम्हाला अभिमान नको आहे. अहंकार आला की तो आपल्याला डब्यात घालतो. मुका झालो, वाचा गेली, काय पुढचे प्रमाण होतो? पंडित, महाज्ञानी, दशग्रंथ, षडश. आपला हरिपाठ पाठ नसला तरी आपण म्हणतो महाज्ञानी. पण गर्वामध्ये झाली सर्व हानी.
जो तो ज्याच्या त्यांच्या पद्धतीने परमार्थ करतो. हे असंच असलं पाहिजे. कोणी आग्रह करू नये. कोणी भक्तीच्या रूपाने करतो, नामस्मरण करतो, कोणी व्रतवैकल्य करतो, कोणी तीर्थयात्रा करतो, कोण ज्ञान मिळवतो, कोण भगवंताचं उत्साहानं भजन करतो, कोण उड्याच मारतो, कोण सेवा करतो. ज्याचा त्याचा विषय वेगळा आहे. म्हणून माझाच विषय प्रबल आहे असं कुणी म्हणू नये. आणि तो जर अहंकार झाला मग मुका झालो वाचा गेली. याचा अर्थ असा आहे की ते प्रेम आपल्याला मिळावं. ज्ञानानंतरही ज्ञानोत्तर भक्ती प्रेम महत्वाचं आहे. माझे चिवीची आवडी पंढरपुरा नेनगुडी ज्ञान गिळो निगावा गोविंद का. मला एकच वाक्य सांगायचं आहे. वाचावी ज्ञानेश्वरी, पुढे डोळा पहावी पंढरी. ज्ञानेश्वरीचा आणि पंढरीचा जवळचा संबंध आहे. विठाल विठाल सांगतो आणि थांबतो. ज्ञानेश्वरीचा आणि पंढरीच्या वारीचा काय संबंध आहे? दोन्हीकडे वरदान आहे. इथे पुंडलिकरायाला दिलेलं वरदान आहे आणि तिथे ज्ञानवरायांना दिलेलं वरदान आहे. तिथे पुंडलिकरायाला पांडुरंगाने वरदान दिलं, पुंडलिका दिदलावर करुणा कर विठ्ठले. आणि तिथे आता विश्वात्मके देवे येणे वागे तो शावे तो शोन मद द्यावे. कसा दान हे येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. पुढे येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ज्ञानेश्वरीच्या वाचनानं ज्ञान मिळणार आहे, मोक्ष मिळणार आहे. आणि पंढरपूरच्या वारीनं देखील मोक्ष मिळणार आहे, ज्ञान होणार आहे. दोन्हीकडे वरदानाचा संबंध आहे. म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. या न्यायानं देवाकडे ज्ञानही मागावं, देवाकडे ज्ञानोत्तर भक्तीही प्रेमही मागावं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काही देवा प्रेम भातुके पाठवा. देवा मला प्रेमाचं दान द्या. जे दान संतांना दिलं, जे दान गोपिकांना दिलं, जे प्रेमाचं दान अर्जुनाला दिलं तेच आम्हाला द्या. भगवंताने सांगितलं तुकोबराया आता वेळ झाला, आता नाही जमणार. भगवंताला तुकोबराया सांगतात या चिकाचा भार घेऊ नये. एरझाड देवा एरझाड घालत जाऊ नको. अनंत जन्मापर्यंत बहुता दिसा फेरा आला या नगरा. दुरोनी आलो मी गा दुःख झाले दारुण. काय अर्थ आहे प्रमाणाचा? दुरोनी आलो मी गा शब्द बाबा दुःख झाले कुठे दारुण. शिट्टे वाजले बाबा. यावर्षी काय झालं? गेल्या वर्षी खूप शिट्टे वाजले कारण बाबा मोकळे होते. आनंद येतो मला शिट्ट्यावर शिट्ट्या. आम्ही एक दिवस 2:30 वाजेपर्यंत झोपलो नाही जमले बाबा ना. कारण शिट्ट्या वाजत होत्या. विनोद निघाला की ते शिट्टीला तर असं पुन्हा सुरू व्हायचं. पण यावर्षी काय झाली जबाबदारी पडली. नाही म्हटलं तरी जबाबदारी माणसाला आनंदापासून थोडं वंचित करते. बरोबर बाबा? नाही म्हटलं तरी विठाला 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 त्याला सांगणार येत नाही. माळकरी तर गप होते पण त्यांचा विशेष काही संबंध या भक्ती परंपरेशी नाहीये. ज्यांना वारी काय, भजन काय, हरिपाठ काय, काकडा काय हे काहीच माहित नाही ते सुद्धा महाराज नाही ते असलं तर आनंद घेतला बस. याच्यापेक्षा दुसरं काही नाही. भगवंताला तुकाराम महाराज सांगतात देवा एरझार घालायला लावू नको. ते दारून राहिलं का? तो नाही ना, तो नळाचा नाही, तो बाणाचा आहे. विठाला 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 तुकाराम महाराज सांगतात एरझार घालायला लावू नको. भगवंताने सांगितलं तुकोबराया एवढं आग्रहाने माझ्याकडे तुम्ही मागता, हे सेवा केली का? तुकाराम महाराज सांगतात जे दान असतं ना त्या दानामध्ये सेवेचा काही संबंध नसतो. सेवकचं चरण तुका म्हणे दान तुका म्हणे दान
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम अधिकते सरुते करुण घ्यावे तुमते विनवितसे पायाच्या प्रसादे काही बोलले विनोदे मल क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती झालेली सेवा आपल्या सर्वांच्या चरणांमध्ये समर्पित करतो. माता भगिनी वडीलधारी मंडळी सर्व संस्थांचे विश्वस्त मंडळी सर्व आदरणीय वंदनीय महाराज मंडळी गायनाचार्य मृदंगाचार्य सर्व गुणीजनांच्या चरणांमध्ये समर्पित भाव करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. यानंतर आदरणीय चौदार महाराज आपल्याला काही सूचना देणार आहेत. सूचना ऐकायच्या. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय
तालुक्यातल्या कीर्तनकारापर्यंत भजन करावं आणि मनातलं एक भाव विश्वस्तांच्या समोर व्यक्त करतो. धाकटी आषाढी जे आपण कीर्तन करणार आहोत ते कीर्तन असं फडकरी पद्धतीनं खालच्या पटांगणामध्ये जर पाऊस नसेल तर आपण सगळे जेवढे सोहळ्याला आलेले होते सगळ्या टाळकऱ्यांना निमंत्रित करून आपण खालच्या पटांगणामध्ये मोठं त्या ठिकाणी असं जसं आपण आता अनुभवलं तसं कीर्तन त्या ठिकाणी करावं अशी विश्वासांच्या चरणी आदरणीय महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. देवाकडे तोंड करा. आरती ज्ञानराजा महादेव